राजकारणात कलाकारांना आणू नका, माझा सुरेश धस यांना प्रश्न। प्राजक्ता माळी थेट भिडल्या, नक्की काय घडलं? बीड प्रकरणात आम्हा कलाकारांचा संबंध काय? आमदार सुरेश धस इव्हेंट मॅनेजमेंट कसा करावा वगैरे ते बोलले। मग असे बोलताना केवळ महिला कलाकारांचीच नावे का घेतात? परलीमधील कार्यक्रमात कधीच पुरुष कलाकार गेला नाही का? मग त्यांची नावे का येत नाहीत? असा सवाल प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांना विचारला आहे। बीडमधील संतोष देशमुख प्रकरण आता वेगळं वळण घेऊ लागले आहे। आमदार सुरेश धस यांनी मराठी चित्रपट कलाकार प्राजक्ता माळी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं। त्याला उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर या प्रकरणामुळे निर्माण झालेला ताणतणाव होता। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या खोट्या बातम्यांमुळेच निर्माण झालेले भय होते। त्यांनी आता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून आमदार सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार सुद्धा केली आहे। सोबतच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर नक्की प्राजक्ता माळी काय म्हटल्या? आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करते। सुरेश धस यांनी सांगितलेली माहिती खोटी आहे। एक व्यक्ती रागात भरात काहीतरी बडबड करतो, त्यामध्ये माध्यमे हजारो व्हिडिओ करतात, महिलांची अब्रू निघते, सर्वांचे मनोरंजन होते। गेल्या 1.5 महिन्यापासून हा प्रकार चालत आहे, परंतु मी दुर्लक्ष करत राहिले, पण शांत बसणे हा पर्याय स्वीकारला। आता माझा सुरेश धस यांना एक बेसिक प्रश्न आहे, तुम्ही राजकारण करत आहात, आम्ही कलाकार आहोत आणि तुम्ही दुसऱ्या राजकारणावर टीका करता। तुमचे जे काही चाललं आहे ते तुम्हाला लकला, परंतु या सर्व प्रकरणात तुम्ही कलाकारांना का खेचता? तर बीड प्रकरणात बोलताना प्राजक्ता माळी म्हटल्या, या प्रकरणात आम्हाला कलाकारांचा काय संबंध आहे? आमदार सुरेश धस इव्हेंट मॅनेजमेंट कसा करावा वगैरे ते बोलले। मग असे बोलताना केवळ महिला कलाकारांचीच नावे का घेतात? परलीमधील कार्यक्रमांना कधीच पुरुष कलाकार गेला नाही का? मग त्यांची नावे का येत नाही? महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात, पुढे येतात आणि तुम्ही असे बोलून त्यांचे नाव बदनाम करत आहात। तर स्वतःच्या स्वार्थासाठी कलाकारांची नावे घेता, असा आरोप सुद्धा प्राजक्ता माळी यांनी केला आहे। प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने समस्त कलाकारांच्या भावना मांडल्या। त्या म्हणाल्या की तुम्ही वैयक्तिक कारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणे बंद करावे। त्यांनी कुत्सितपणे टिप्पणी केली, हे वागणे महाराष्ट्रातील राजकारणात शोभत नाही, ही निंदनीय बाब आहे, असे प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे। तर या संपूर्ण घडामोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।